मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी भुजबळांवर गंभीर आरोप केले। राज्यात दंगल घडवण्याचा भुजबळांचा प्रयत्न आहे असा आरोप जरांगेंनी केलाय। गंजलेल्या तलवारी घासून ठेवा असं भुजबळ पुण्यात म्हणाले असं जरांगेंनी म्हटलंय। त्यामुळे भुजबळांनी दंगलीचा प्रयत्न केला तर मराठ्यांनो तयार राहा, सुरुवात आपण करायची नाही, जशास तसं उत्तर देऊ असं जरांगेंनी म्हटलंय। तर भुजबळांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला। ओबीसींनी कधी महाराष्ट्रात दंगल घडवली आहे का असा उलट सवाल विचारत जरांगेंचं वक्तव्य बालिशपणाचं लक्षण असल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केली। पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा। मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यमातून ह्यो इशारा डेंजर आहे, ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा। याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचा। मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं, अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयार येणारा। मराठा हा कडवट आहे, भेणारा नाही। जर यांनी तसं काय प्रयोग केला आणि यांनी जर पुढं हत्यारं वाटायचं काम केलं, दंगली घडायचा प्रयत्न जर केला तर आपण हात बांधून बसायचं नाही, कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मरता कामा नये, वयाला जाता कामा नये। भुजबळ साहेबांनी एक चांगलं प्रभावी माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एखाद्या शायरीचा वापर केला म्हणजे ते उद्या तलवारीच काढणार आहेत, वाटणार आहेत आणि मग दंगल घडवणार आहेत असा त्याचा अर्थ काढणं। कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, शासन प्रशासन त्याचं काम करेल ना, पोलीस डिपार्टमेंटवर काय विश्वास आहे ना आपला सर्वांचा। त्यामुळे असं काहीतरी त्या शब्दशः अर्थ घ्यायचा आणि त्या शब्दाचा अर्थ घेऊन काहीतरी वक्तव्य करायची, मला वाटतं हे खूप पुअर लेवलची स्टेटमेंट आहेत, खूप बॉटम लेवलची ही जजमेंट आहेत। ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये कधी दंगल केली, ओबीसीनी कधी उठाव केलाय, ओबीसी संघटितरित्या एकत्रित आलेत आणि त्यांनी जाऊन कोणाच्या तरी मालमत्तेचं नुकसान केलंय, दंगली घडवलेल्या आहेत, अशी बॅक हिस्ट्री जर या महाराष्ट्रामध्ये असेल तर या वक्तव्याला थोडासा आधार मिळतो। पण अशी मला वाटते ओबीसी हा शोषित आहे, वंचित आहे।